तर मित्रांनो असे टेंट बांधलेले आहे आम्ही. दगडी घेऊन प्लीज. हे बघा 1 आणि 2 टेंट बांधलाय आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. एखादं पांघरून बाहेर घ्या ना. हे बघा अरे उभे नका राहू प्लीज यार. दगडी घेऊन यायचं. थोडी कापाकापी वाले कोणाला काही काम नाही तर ते कापाकापी घ्या. लांब घे. माझी बॅग घे त्यामध्ये हे केसव फुल चाकू जबरी घ्या ना. कापाकापीचं काम चालू करा ना. बदला येतं ना. महा याला चांगलं येतं कापता. उठा कापाकापीची गँग म्हणा. बाटल्या समोरून ठेवा. आपापला हातात पास कर चहा बनते आपलीकडे. कप आहे आपला. एकटाच आहे का? एकच बघतोय. तो एका दिला ना तो गँग घेऊन येईल. तो आधी त्याला पाठवले बघायला भाई कुठं खाण्याची सोय आहे का बघून ये. आदित्याला पाठवलं. कोणाला डोकं आहे तिकडे चला पाळू बघू नको जाणार. थोडं शिजून दे. तू फक्त जाळा द्यायचंय. आता लोक संपल्यावर विजल्यावर दे. पालक काय म्हणतो गौरव, पहिला पाव आपण 2 अर्धा खाऊया. हा जर आपल्या अंगात तेच ना म्हणून. आणि यांना खात पाव घेऊन ये. जा पाव घेऊन ये जा. सिरियस बोल. सेकंड टेंट ट्रायपॉड आणलाय. लाव ना. मीच गाणं लावतो. कॅन्सल. आपने ड्रॉप नहीं था भाई. नाते सगळं लाव. गाईज हाऊ यू स्लीपिंग. हा 5 जण सॉर्टेड आहे. अजून एक पाठवू का? नाही केलं. हा माझी जागाच नाही ते. तो गाइस सुबह के बजे कितने? सुबह के बजे 6:24 और ये व्यू है गाइस. ये देखो आप देख सकते हो ये व्यूज है. पूरा ओला हो गया है. बहुत ही ठंडी है गाइस. लोग सोए इधर. ज्यादा बहुत ठंडी है भाई. आप मुझे देख सकते हो टोपी सब ट्रिपल जो. ये देखो तेजस को लेकर अंदर बैठा है. आ रहा हूँ. हे बंद करून ये. मित्रांनो सनराईज झालेला आहे. आपले थोरात शी गौरव मस्त चहाची व्यवस्था करत आहेत. आपलं शंतनू आणि आमची 2 माणसं वरती गेली आहेत पाणी आणायला. आमचे 2 टेंट
अशी रम्य सकाळ झालेली आहे इकडे, बघू शकता. -16°C एवढं तापमान आहे इकडे. कसली मज्जा येते. तर मित्रांनो चहा रेडी आहे आणि आता मी चहा नाश्ता करतो आहे. हे बघा चहा, कोरा चहा, तू मस्त एकदम सनराईज झालेला आहे. हे बघा आपले गौरवने जोरात मस्त आदित्य, हे बघा आम्ही भजी पण करतो इथे. तुम्हाला काय वाटतं, कसं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? सगळ्यांना प्रतिक्रिया सांगा. थंडी, तू बोल. थंडी जोरदार आहे. हे बघा, हे बघा जोरदार आहे. चुलीवरचा भजीपाव. हे बघा थंडी जोरदार तुम्हाला पाहायला असेल ना. हा बोल. थंडी जोरदार चालली. तुम्हाला याचं लाईव्ह एक्झाम्पल पाहिजे. कॅमेरा हा बघा श्रेयस, श्रेयस आता उठलेला आहे. आमची चहा बी पिऊन झाल्यानंतर गुड मॉर्निंग बोलतोय. यश तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय, मजा आली. तुम्ही पण या, मस्त मौज करा. हा हे बघा, हा तुम्ही दृश्य बघू शकता, दुर्मिळ दृश्य आहे. मस्त आमचा आता चहा पाणी वगैरे झालाय. तर मित्रांनो आता मी जात आहोत नॅचरल ब्रिज वरती. हे बघा श्रेयस, अभिषेक, आम्ही आता सगळे जात आहोत नॅचरल ब्रिज. आता आपण चाललो आहे तिथे. टेंट बंद आता कसं नॅचरल ब्रिज. टेंट बंद केले सर्व. हे बघा सगळे पूर्ण गँग आली आपली. आता बघूया आपण कसं असणार आहे, कसं ट्रेक करू शकतो आपण. रिस्की आहे पण ठीक आहे. कसं डायरेक्ट पाय कसा घसरत माहिती का? डायरेक्ट मेंटली अनस्टेबिलिटी. काकाचा जरा दरीवाला शॉट आहे. तो रस्ता बघून मला कळ आली. जातो हागायला. मला दाखवतो जरा कसं होतं एक्सपिरियन्स. फुल मजा आली, फुल मजा आली. गेलो असतो. कसं आहे, मी फर्स्ट टाइम आलेलो ना, जे आता मी मला वाटलं ओके ठीक आहे, आणि मी क्रॉस पण घालते, तुम्ही बघू शकता. माझ्या एवढी हिंमत आहे, पण आहे ना आता मी रस्ता बघितला. दाखव तुम्हाला रस्ता बघा आपला. थोरात साहेब रस्ता दाखवतात. हा रस्ता आहे ना असं जातोय, म्हणजे वर जायचे चान्सेस आहे 100%. कसं जो मेंटली अनस्टेबल आहे, ज्याला जरा भीती आहे घसायची, तो डायरेक्ट धगा जाणार बरोबर के पास. बरोबर. तर आपण प्लॅन ड्रॉप करूया की बघा, जीने का सबको है वही प्लेसमेंट के लिए सब चल रहा है. डायरेक्ट डेड एंड आहे बघ, खाली डायरेक्ट दरी आहे. जरासा पण पाय सटकला ना असं रिस्क आहे. ठीक आहे, तर आता मी बॅक ऑफ करतोय. ओके होता नाही, थोडं वर जरी असतं ना, जास्त तरी असतं. नाही अरे उलट ते सोपं आहे. हे इथे पावलं आहे, पाय रुतवत जात होतो. हळूहळू जाऊ ना, राहू शकतो जायचं तर, पण नको ना, कशाला वगैरे. 1-2 वर्षात तिथे चांगला रस्ता बनेल. काही बनणार नाही, जाणार बनवतात. मस्त होता स्पॉट तो नॅचरल ब्रिज म्हणून. पण आता आमच्या बीज लावड्या ऐकायला खाली गेला ना, त्याला पण माहिती. परिस्थिती जरा बिकट होती, रस्ता नाही खाली, आणि दव आल्यामुळे पूर्ण स्लिपरी झालंय. आता खाली जायला काय सीन नाही, परत वरती यायचा जरा सीन आहे, म्हणून सगळ्यांनी बॅक केलेलं आहे.
आता बघूया आपण कॅम्पकडे जाऊया, टेंटकडे परत. आता आम्ही सगळं अनबॉक्सिंग करतोय जे टेंट बांधलं त्याचं. आमचं आता हटकेश्वर ट्रिपला एक नाईट आम्ही स्टे केलं, एकदम परफेक्ट होता. ते बघू शकता आता. हे बघा जे दोन्ही टेंट आहेत ना, ते दोन्ही टेंटला आपण आता बंद करणार आहोत. जसं जे उघडलं होतं तसं तर परत बंद करणार आहे. हवा खूप आहे, खूप जास्त हवा आहे, खूप जास्त थंड आहे. तो नॅचरल ब्रिजचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आमचा. आता मी डाब मारतोय सगळं. आपला आदित्य बाहेर ना चाबू. चला बाय. जा पुढे लवकर. हे बघा, मला आहे ना किती 8 जणांची बळी द्यायची होती मला. आज चालू. अरे असं काय बोलू नको भाई. हे 4, मी 5, 6, 7, 8. कुठे काय चालू आहे व्हिडिओ? हेलो गाइस, राम राम भाई सारे आने. आज हमारा तीसरा दिन ट्रैक का और हम आज जा रहे हैं भोले के आश्रम में. भोले के आश्रम में, पर अभी भोला का आश्रम डेंजर दिख रहा है. खाई के नजदीक ही है भाई, ये देखो. स्टार्ट. मोबाईल ठेवा आता. अरे बोललो किती बघितलं, मोबाईलवर डोकं लात लावून बसलो. हे बघा आम्ही आलेलो आहे. इकडे तुम्हाला इतिहास सांगायचा मला. या हे बघा भोलेनाथचं मंदिर, रहस्य जागा, एकदम गुफा आहे त्या आतमध्ये. आदित्यला बघ भाई. आतमध्ये पण जाऊ शकतो आपण, पण आतमध्ये फक्त कडके लोक जाऊ शकतो. बघा, बघू शकता तुम्ही. चाबू नाही ते. येतोय बूट वर देतो ना जरा. आदित्य कांबळीवर फोकस करा. ये इकडेच आहे. रिपोर्टर 4 ग्लव्स काढ एका हातामधला. हमारे त्यांनी काय केलं माहिती? पाया पडला पहिला यायच्या श्री महिला संघटना अध्यक्ष पोपटराव उद्धवराव ठाकरे. ते बघा टर फाटे ते फाटे. ओके आम्ही ऐकते. राम राम. पकडला आम्ही. रामरामबाई साऱ्याने रामरामबाई साऱ्याने आमचे महिला अध्यक्ष पोपट गौरव अरे ओके. कसं काय देतो एकदम याला सोयी सांगायची जरा. सगळ्यांना असे येत आहेत सगळे. मला माहिती नाही. आता मी ते आलो आहे, जरा गौरव माहिती देईल याची गुफ्याची. जाऊन या हे बघा. आतमध्ये गुफे जाऊ पोपटराव शकतो. हे बघा, हे आमचे पोपटराव. बट ते खूप बारीक लोक जाऊ आता हे पांडवांच्या वनवासी काळी पांडवांना वनवास कसा होता की बाबा एकदा पकडल्यानंतर त्यांना परत 12 वर्षाचा वनवास पूर्ण करायचा. बरोबर. तर आपण बघितलेलं की आपण लेण्याद्रीमध्ये पहिल्या दिवशी गेलो, तिकडे त्यांच्या सगळ्या गुफा वगैरे होत्या. ठीक आहे, त्या कशा होत्या, त्यांना राहण्यासाठी. पण अडी अडचणी प्रसंगी असं पण होऊ शकत होतं, चला खबर आली की बाबा त्याला कौरव शोधायला आलेत, तर त्यांना काय होतं, पळवाट काढायची होती. तर त्यांनी आधीच लेण्याद्रीपासून तर इथपर्यंत गुफा शोधून ठेवलेली. आणि इथं सगळं आपण वरती बघितलं, सगळं सेटिंग करून ठेवलेली. हे इकडून सायद्रीने बाहेर पडणार होते हरचंद्रगड ह्या सगळ्या मार्गाने. ठीक आहे, मग ह्या गुफा जी इथून चालू होती नाटकेश्वरवरून, ती बंद कुठे होती, लेण्याद्रीमध्ये. आणि ती ही गुफाचा जो टोक आहे ना, त्या टोकाला काय लावले माहिती का, जेव्हा पांडव तिकडून निघाले ना, तर त्यांनी काय केलं, गणपती बाप्पाची मूर्ती जी आपण तिकडे लेण्याद्रीला बघितली ती लावून टाकली त्या दरवाजाला. तिथं गुफा बंद करून टाकली की कौरव त्यांना शोधू नाही शकत. आणि त्याला असं वाटलं पाहिजे हे मंदिर आहे. मग जी आपण जी मूर्ती बघतो ना लेण्याद्रीला, ती मूर्तीचा फेस नाही, ती मूर्तीची पार्ट आहे. मूर्तीचं तोंड आतमधल्या साईडनी, समजलं मग. आपण त्या साईडला मूर्तीची पाठीची पूजा करतो. आणि ती गुफा लेण्याद्रीची इथपर्यंत आलेली. ठीक आहे. आणि बघा ही पिंड, त्या पिंडाचं शास्त्र कसं आहे माहिती का, हे बघा याच्या आतमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाला आहे ना कसं उचलायचं माहिती का, अंगठा लावता फक्त 4 बोटांनी उचलायचं. ठीक आहे, 4 बोटांनी उचलायचा एकदा, आणि आपली इच्छा मागायची, इच्छा पूर्ण होणार जर तुम्ही पुण्यवान असाल तर. चला बघा, एकेकाने सर्वांनी जावा, व्हिडिओ काढ. नंतर लास्टला मी जातो आणि एकाच विश मागतो. ज्यांनी विश मागितले एकाची पण पूर्ण करतो. चला चला एकेकाने या पुढे. अशी सिच्युएशन आहे ना, एक पाय चुकला. झालं आमचं आता दर्शन गुफेचं. आता मी परत वरती जात आहोत बॅगेकडे.
जा पुढे लवकर. जरा परिस्थिती बिकट आहे. हे बघा वाघाचे फिंगरप्रिंट्स भेटलेत आम्हाला. असं वाटतं आपण त्यांच्या फुटप्रिंट्स भेटलेत. हे बघा हे बघा. आता एवढं टेन्शन वाली गोष्ट आहे. आता हे बघा हे बघा. One eternity later. आम्ही रिटर्न मारलेला आहे. आता वाघाची चाहूल आम्हाला जरा वाटली. ही वाघाची वाट आहे आणि गौरवचं जे नेक्स्ट स्पॉट होता तो गुफेवालाच होता. तर आम्ही रिटर्न मारलेला आहे. हवा पण अशी जोरात येते पण हवेचं काय नाही. हे फिंगरप्रिंट्स बघून फिंगरप्रिंट्स बघून आमची जरा वाट लागली आहे. हे बघू शकता. बघ बिबट्या वाघ सगळं चालू आहे मागे. झू एकदम टेन्शन वाला गोष्ट आहे. रिस्क नाही घेऊ शकत आपण. हे बघा हे बघा. हा बघा हा बघा उठले आहे. एवढ्या घोडाची असेल ते. घोडा इथे बोललोच आता. हे बघा एकदम भारी भारी शॉट आहे. शंतूला काहीतरी दिसलेलं आहे. शंतून आता पुढे पटकन पटकन जात आहे. हे बघा मागच्या पुढे या लवकर. मस्ती करतायत पण मस्तीची. तर मित्रांनो हे बघा फुल प्लेन आहे. आता बघा हे बघा पाणी तिथलीच चाललंय जरा. आता खाली उतरणार आहे. आता मी डिक्लाइन करतोय. जे झाडांचं जे होतं ना जर तुम्ही इकडे ते गेलेले वाघाचे ठसे असणार. हो हो हो. म्हणजे बिबट्याचे. बिबट्यांच्या का वाघाचे आम्हाला काही माहित नाही. पण आम्ही तो जो एरिया होता ना तिकडचा झाडी नाही केला आम्ही. तो आम्ही नाही केला. आणि आम्ही ना तरी आम्हाला इथे फुटप्रिंट दिसत आहेत. तुम्हाला दाखवतो. हे फुटप्रिंट ताजे नाही पण रिस्क नको. आपण रिस्क नाही घेत कुठल्याही गोष्टीत. तर म्हणून आम्ही आता डिक्लाइन मारतोय. फुल प्लेन आहे बघा. फुल प्लेन आहे. नंतर खाली स्टिप आहे. तुम्हाला दाखवतो थोडे थोडे क्लिप्स. हे बघा स्टिपनेस बघा. हे बघा हे बघा फुल दरी आहे खाली आणि ते फुल स्टीप आहे एकदम. असं चढण नाही ना उतरण नाही. फक्त स्टीपने असं चालायचं सरळ सरळ सरळ. हे बघा हे आम्ही उतरतोय आता. मागच्या टायमाला मी चढतानाचं नाही काढलं होतं जास्ती कारण का चढणं खूप डिफिकल्ट होतं. तर उतरणं आम्ही कसं आपल्या पायांवरती सगळं असतं उतरायचं. तर आता तसं उतरतोय आम्ही. थोडं थोडं क्लिप्स दाखवू तुम्हाला. चला मी तर उतरतोय. हे बघा शॉर्टकट सनफिश माउंट. आपल्या थोरात क्रॉक्स वरती येतात खाली. भांडी आपटतोय तो आपटतोय. चला गाईस. तू शॉर्टकट आहे का. हे बघा उतरण एकदम थ्रिलिंग आहे. बस सांगा पण आपलं टाकलं तर आपण स्लिप होतो. थोडा आपला कंट्रोल असला पाहिजे. हे बघा हे बघा आपले स्टार प्लेयर. हा बघा कसं वाटतंय अपर थोरॅक्स. नाही तो पार्टी केला. तुम्ही बोलतो ना एअर बॉल खेळायचा तो. येस चला. हे बघा फुल खाली चाललोय. आता खाली चाललोय आणि इथे माकड बिकड पण आहेत. आता आपण डायरेक्ट खाली जाणार आहेत. चला
खाली जातो आता हळूहळू करून. वरतून आता आलो आपण मस्त. आता इथून पण खाली मस्त जाऊया. चला आता आपण असं खाली जात आहोत. आपण राहिलो तिथे बघू शकता तुम्ही. आता आपण खाली चाललोय. खाली मस्त स्टीप आहे. चला बघूया आपण. पाणी आता थांब बघा आहे. आता मी थोडा रेस्ट घेतोय. एक असे रॉक्स आहेत खूप सारे. खूप सामान विमान घेऊन चाललो. खाली बसू. भरपूर दम लागतो आम्हाला. पाणी लागतं. पाणी द्या रे कोणीतरी. दगड पाठ दगड 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 पाठव दगड. टाईट केलं कमी चढवते. अरे इकडे मित्रांनो आता मी ऑलमोस्ट रीच होतोय. 20% ट्रेक कम्प्लीट. आम्ही होतो तिथे एवढा वरती. एवढा डोंगर खाली. आम्ही होतो तिथे एकदम वरती. आता एवढं खाली खाली येत आता आम्ही चाललो आहेत तिथे खाली. तिकडे आमची एक बाईक तिकडे, एक गाडी तिकडे. आपले आदित्य कांबळे साहेब इथून येत आहेत. त्याच्या मागे आदित्य थोरात पण आहेत. कसा ते एक्सपिरियन्स? स्लीपर त्याचे शूज, भारी एक्सपिरियन्स. ग्रीप नाही त्याच्या शूजला, तरी पण त्याने एवढं चांगल्यापैकी केलं. टेन्शन नव्हतं. आता चला आपला एकच सिंगम. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. कशी होती ट्रेकिंग आपली? मला 5 लाईफलाईन भेटलेले आहेत. हो पाय मुरगडता असं झालेलं, ऑलमोस्ट असं झालेलं आहे. माझा ऑलरेडी 2 वेळा पाय मुरगडलेला आहे. 1-2 वीक्स आधी आणि हरिश्चंद्रगडला. आता जर पाय मुरगडला डायरेक्ट हॉस्पिटल. उत्तूर का हॉस्पिटल में. जुन्नरचा सरकारी दवाखाना. अरे हे बघ काय, काय हे बघ पिंड, पिंडाचा मार्क. चला आता खाली जातोय जरा. शूट आता खाली बघूया. चला तर अशा ठिकाणी आपली ट्रेकिंग संपलेली आहे. एकदम ॲडव्हेंचरस होती. बस देवाच्या कृपेने काही जनावर आपल्याला भेटलं नाही. म्हणजे चाहूल लागत होती सगळ्या, सापाची पण आणि वाघाची, बिबट्याची, पण ते नजरेसमोर आली नाही. तर अशी सुखरूप ट्रेक आम्ही तिकडून वरतून बघू शकता. हे एवढं हे वरती होतो आम्ही. आता मी हळूहळू करून खाली आलो आहे. हे बघा यो ट्रेक आपली अशी समाप्त झालेली आहे. खाली आम्ही उतरतो आहे सुखरूपपणे. तर आपण आता सगळे आलो आहोत गौरवच्या घरी. मस्त ट्रेकिंग झाली आपली. आणि आपला गौरव आपल्यासाठी गप्पा राहा. हे बघा One eternity later. Here I come. Oh, here I come. आणि आपली इच्छा मागायची, इच्छा पूर्ण होणार जर तुम्ही पुण्यवान असाल तर. और एकदम गीला हो गया है. फिर भी मैं थोड़ा नीचे गया, फिर मेरा थोड़ा ध्यान दो. ऐका नाही नाहीतर जे पक्क्यावर कधी काय केलं पाय पडला पहिला. महिला संघटना